श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आता पुढे काय करायचं? कोण आहे माझ्यासोबत? कोणीच का उरलं नाही? हो, माझ्याही आयुष्यात असाच काळ आला होता. सगळं हरवलं होतं. घरात अंधार, हृदयात रडारड आणि मनात एक शांत आक्रोश. तेव्हा मी केली फक्त एक गोष्ट. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पहाटे उठून स्वामी समर्थांच्या चरणांवर मन ठेवून बसले. आणि पुढे काय झालं ते आता सांगते. फक्त ऐका शांतपणे आणि एकदम मनापासून, कारण ही गोष्ट माझी नाही तर प्रत्येक भक्ताच्या आशेची आहे. माझं आयुष्य थांबलं होतं. दुःखाचं ओझं साचत चाललं होतं. सगळे मार्ग बंद झाले. रोज वाटायचं आता संपलं. नवरा सोडून गेला, नोकरी गेली, शरीर थकलं होतं. मनात एकच प्रश्न सतावत होता. मीच का? फक्त मीच का? घरात शांतता नाही, बाहेर सत्तेचं कुजबूज, आतमध्ये रणरणत एकटेपण. आई म्हणाली, गुरुपौर्णिमेचं काहीतरी खास कर, चमत्कार होतो. मला कोणतेही चमत्कार नको होते. मला फक्त मनाला शांती हवी होती. पण शेवटी आईच्या आग्रहामुळे देवळात गेले, शांत बसले. पहिल्यांदाच स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर डोळे मिटले, मन मोकळं केलं. एकही क्षण बोलले नाही, फक्त स्वामी आता तूच वाचव. त्या क्षणी एका वाऱ्याची झुळूक जाणवली आत खोलवर. आजही आठवतं, गुरुपौर्णिमेचा तो पहाटेचा वेळ होता. मी काही मागितलं नव्हतं, पण आतून आवाज ऐकू आला, बाळ घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. वाटलं स्वामी म्हणाले. अंगावर शहारे आले, हृदय धडधडायला लागलं. मी गोंधळले. मंदिरात एक म्हातारी बाई होती. माझ्या हातावर हात ठेवला. ती म्हणाली, बाळा सेवा कर, स्वामी सगळं पाहत आहेत. मी तिला विचारलं, कशी सेवा करू? मी तर रिकामी. ती हसली, म्हणाली, मनापासून नामस्मरण कर, तेच खूप. त्या दिवशी मी दररोज 108 वेळा मंत्र म्हणू लागले. जय जय स्वामी समर्थ ही ओळ माझं रक्षण बनून गेली. पहिल्या आठवड्यात काहीच घडलं नाही, पण आता शांत वाटत गेलं. दुसऱ्या आठवड्यात एक स्वप्न पडलं, स्वामींचं दर्शन. स्वामी म्हणाले, तुझी परीक्षा संपली, आता दिवस बदलणार आहेत. झोपेतून उठल्यावर इतकं हलकं वाटलं, पहिल्यांदाच हसले मी. दुसऱ्याच दिवशी एक अनोळखी फोन आला नोकरीसाठी. मी अर्जच केला नव्हता, तरीही त्यांनी मला बोलवलं मुलाखतीसाठी. मी स्वामींचा फोटो घेऊन गेले. मनात फक्त त्यांचं नाव. मुलाखतीत विचारले गेले प्रश्न मला सगळं सहज सुचत गेलं. समोरची बाई म्हणाली, तुझ्यात काही विशेष ऊर्जा जाणवते. मी हसले आणि उत्तर दिले, मी माझ्या गुरुमुळे एवढी मोठी आहे. म्हणजेच तुम्हाला जी ऊर्जा जाणवते ती माझ्या गुरुमुळे आहे. त्या दिवशीच माझा जॉब मिळाला. 20,000 पगार. पायाशी पोचलेल्या आयुष्याला दिशा मिळाली, कारण गुरुपौर्णिमा. रोज उठल्यावर स्वामींची सेवा करायला सुरुवात केली मी. साधं असतं, एक समयी एक नैवेद्य आणि नामाचा गजर. पण त्या साधेपणातही काहीतरी जादू असते, आत्म्याला स्पर्श करणारी. माझ्या चेहऱ्यावर हसू दिसायला लागलं. लोक विचारू लागले, तू एवढी शांत, समजूतदार कशी झालीस? प्रश्न विचारले गेले. मी फक्त उत्तर दिलं, स्वामी समर्थांच्या चरणाशी जोडले गेले आहे माझे मन. गुरुपौर्णिमेच्या त्या दिवशी मी फक्त एक छोटं काम केलं. त्यांना हृदयपूर्वक नमस्कार केलं आणि माझा संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. गुरुपौर्णिमेपासून सुरू झालेला तो प्रवास थांबायचं नाव घेत नव्हता. स्वामींचं नाव घेताना आत एक नवा आत्मविश्वास जागा झाला. पूर्वी जेव्हा बोलायची शब्द थरथरायचे, आत ठामपणे बोलते. आता मी ठामपणे बोलायला लागले. जिथे कधी माझं अस्तित्व कुणी मोजलं नाही, तिथे सन्मान मिळतो. हे काही अचानक झालं नाही. सेवा, श्रद्धा आणि सातत्य होतं. रोज सकाळी 108 वेळा नामस्मरण आणि एक लहान नैवेद्य, एवढंच. पण एवढ्यामुळे माझ्या घरात मी वावरू लागलेच. माझी मुलं आधी खूप चिडचिड करायची, आता शांत झोपतात. त्यांच्या तोंडून जय स्वामी समर्थ येणं म्हणजे स्वामींची कृपा. माझ्या आईचा आजार बरा व्हायला सुरुवात झाली. हळूहळू डॉक्टर म्हणाले, कसलाही औषध प्रतिसाद देत नव्हता, पण आता ती पूर्णपणे बरी आहे. मला वाटतं औषध त्याचं झालं, पण उपचार स्वामींनी केले. घरात पूर्वी सतत वाद व्हायचे, आता शांती आहे. टीव्ही लावण्याऐवजी आम्ही सर्व एकत्र मिळून स्वामींचे नामस्मरण करतो. एकदा संध्याकाळी घरात वीज गेली, पण मनात उजेड होता, कारण मी आतून समृद्ध झाले होते. भीती उरली नव्हती. एकदा कामावर जाताना मोठा अपघात टळला स्वामीच्या कृपेने. मी फक्त स्वामी म्हणून डोळे मिटले आणि ब्रेक लागला वेळेवर. तेव्हापासून गाडी चालवताना त्यांच्या नावाचा गजर असतो. माझ्या बॉसला एकदा खूप टेन्शन होतं.
मी मंत्र ऐकवलं. त्यांनी दुसऱ्याच दिवशी म्हटलं, तुझा स्वामी माझं मन हलकं करतो. तेव्हापासून ऑफिसमध्ये एक छोटंसं स्वामींचं चित्र ठेवलंय. जेव्हा एखाद्याचं मन निराश दिसतं, त्याला मी त्यांचं स्मरण देते. एके दिवशी माझ्या अंगणात एक बाई पाय ठेवते रडत. तिला म्हणाले, बस, पाणी पी आणि मनात स्वामी म्हण. काही दिवसांनी ती आली, म्हणाली, तू देवासारखी वाटलीस. मी हसले आणि मनात म्हटलं, हे सगळं स्वामीची कृपा आहे. माझं आयुष्य एवढं बदलतंय हे बघून शेजारी पण आश्चर्यचकित झाले. मला म्हणाले, तुझ्यात शांततेचा प्रकाश जाणवतो. याचं रहस्य काय? मी उत्तर दिलं, गुरुपौर्णिमेच्या दिवशी केलेली प्रार्थना. माझं मूल आता शाळेत पहिल्या क्रमांकावर येते स्वामीच्या कृपेने. त्याने लिहिलं, स्वामी माझे बेस्ट फ्रेंड आहेत. वाचून डोळे पाणावले. पूर्वी घरात फोडणीचा आवाज आला तरी चिडचिड व्हायची. आता घरात मंत्रांचा आवाज असतो, फोडणीही शांत वाटते. मी स्वामींना विचारलं, माझं आयुष्य इतकं बदललं का? उत्तर आलं, कारण तू अपेक्षा न ठेवता सेवा केलीस. त्या दिवशी लक्षात आलं, स्वामी म्हणजे मागणं नाही, समर्पण असतं. गुरुपौर्णिमेचा हा दिवस फक्त दिवस म्हणू नये, तर अनुभव म्हणून लक्षात ठेवते. सगळ्यांना वाटतं चमत्कार म्हणजे जादू, पण तो अनुभवात असतो. मी रोज संध्याकाळी 5 मिनिटं फक्त शांत बसते त्यांच्या फोटोसमोर आणि त्यांच्या डोळ्यात बघताना माझं संपूर्ण आयुष्य दिसतं. मी त्यांच्याकडून काही मागत नाही, पण त्यांचं मिळतंच. महिन्याला एक वेळ देवळात प्रसाद वाटते मनापासून. स्वामींची मूर्ती पुसताना वाटतं माझं मनच स्वच्छ होतंय. एकदा हातात दुखणं झालं, पण सेवा थांबली नाही. दुसऱ्याच दिवशी दुखणं थांबलं. सेवा करणं हेच औषध आहे. माझ्या घरात आता शांत प्रकाश आहे. तो दिसत नसला तरी जाणवतो. जेव्हा अडचणीत सापडते, त्यांच्या फोटोला पाहते, उत्तर मिळतं. मला लोक विचारतात, स्वामींचं अस्तित्व खरंच असतं का? मी म्हणते, ज्यांना मनापासून सेवा केली त्यांनी अनुभवलंय. अनुभव म्हणजे युक्तिवाद नाही, अनुभव म्हणजे अंतर्मनाची पावती. जेव्हा संकट काळात कोणी नसतं, तेव्हा स्वामी असतात. त्यांनी मला एकटीला उभं केलं, माझी ओळख दिली. जेव्हा मी पडले तेव्हा त्यांनी मला आधार दिलं. गुरुपौर्णिमेच्या एका दिवशी आयुष्याचं दार उघडलं. मी सर्वांना सांगते, त्या दिवशी फक्त एक गोष्ट करा, मनापासून प्रार्थना करा, सेवा करा, त्यांचं स्मरण ठेवा. कारण माझं आयुष्य त्यांच्यामुळे फुललं आणि अजूनही फुलत आहे. ह्या अनुभवावर पूर्णपणे विश्वास ठेवून 5 लोकांपर्यंत नक्की पाठवा. तुमच्या मनोकामना सुद्धा नक्कीच पूर्ण होतील. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, स्वामींचे असेच नवनवीन अनुभव, विचार, प्रेरणा, संदेश आणि सत्यकथा ऐकायच्या असतील, तर आमच्या चॅनलला आता लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी भक्तीचा झरा घेऊन येत असतो. चला तर मग भेटूया अशाच एका अनुभवासोबत. आणि हो, तुमचा देखील कोणता अनुभव असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.